हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या पार्टमध्ये आपण साऊंड वेव्हच्या स्पीडबद्दल पाहणार आहोत. ओके, आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्ह आणि त्याची प्रपोर्शनॅलिटी ओमेगा स्क्वेअर आणि ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर सोबत पाहिली, राईट. तर तुमच्या लक्षात जर असेल, वेव्ह ऑन अ स्ट्रिंगचा जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये स्पीड जी दिली होती आपण फॉर स्ट्रिंगसाठी त्यासाठी स्पीडचा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला? V इज इक्वल टू अंडर रूट टेन्शन इन द स्ट्रिंग डिवाइड बाय मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग होता, राईट. तर अशाच स्टाईलमध्ये आपल्याला हे पण फॉर्म्युले मिळणार आहेत. ठीक आहे. ॲक्च्युली बघा काय असतं, कोणत्याही वेव्हची जी स्पीड असते ना ती त्या मीडियमच्या इलास्टिक प्रॉपर्टीवरती डिपेंड करते, म्हणजे मेकॅनिकल वेव्ह खास करून, है ना. तर मी तो पॉईंट लिहून घेतोय. स्पीड ऑफ मेकॅनिकल वेव्ह depends on elastic properties of medium. ओके, मे बी याच्यानं तुम्हाला थोडंसं सोपं जाईल हे समजून घ्यायला. आता हे अशाच स्टाईलमध्ये साऊंडचे पण वेलॉसिटीज येणार आहेत. तर स्पीड ऑफ साऊंड वेव्ह आपण पहिल्यांदा पाहणार आहोत इन फ्लुइड, है ना. म्हणजे लिक्विड जर तुम्ही म्हणलात किंवा दुसरा एखादा लिक्विड असेल, है ना, तर त्याच्यामध्ये त्याची वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट बी डिवाइड बाय रो. सी, याचं आपल्याला डेरिव्हेशन नाही आहे करायचं, याच्यावरती कधी प्रश्न पण आलेले नाही आहेत. आय एम जस्ट गिव्हिंग यू एन आयडिया. आता इथं बी काय आहे तर आपण इथं साईडला लिहून घेतो. हिअर बी इज युअर बल्क मॉड्युलस अँड रो इज द डेन्सिटी. ठीक आहे, रो इज द डेन्सिटी ऑफ मीडियम. ठीक आहे, हा झाला स्पीड ऑफ साऊंड फॉर फ्लुइड. ठीक आहे. In the similar fashion, speed of sound wave in solid पण देता येते. सॉलिड पण कोणत्या सॉलिड मध्ये तर रॉड लाईक स्ट्रक्चर्स जे आहेत, एखादं लांब हे असेल तर समजा हे एखादी पट्टी आहे आपल्याकडे अशी. नाउ दिस इज मेड फ्रॉम वुड, पण लेट्स इमॅजिन दॅट इट्स अ मेटल रॉड. तर इकडे जर मी असं ह्याला असं टिक केलं तर इथपर्यंत साऊंड वेव्ह असे ट्रॅव्हल करतात, राईट. तर त्याच्या स्पीडबद्दल आपण बोलतोय. त्याचाही फॉर्म्युला अशाच पद्धतीनं आहे. वेव्ह स्पीड इज गिवन बाय अंडर रूट ऑफ गामा डिवाइड बाय डेन्सिटी. नाउ व्हॉट इज गामा? सॉरी, इट इज नॉट गामा, ॲक्च्युली इट इज वाय, है ना. मिस्टेक झाली माझ्याकडून म्हणण्यामध्ये. इट इज वाय ॲक्च्युली. नाउ व्हॉट इज वाय? हे वाय तुम्ही इलास्टिसिटी मध्ये वाचलेला आहे. इट इज कॉल्ड यंग्स मॉड्युलस. हा परत एकदा इलास्टिसिटीला डिफाईन करण्यासाठी असतो मेटल्सच्या किंवा सॉलिड ऑब्जेक्ट्सच्या, राईट. आणि रो ही परत एकदा डेन्सिटी ऑफ मीडियम आहे. सो त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. सो फ्लुइडसाठी बघा आणि सॉलिडसाठी पहा, ऑलमोस्ट सेम फॉर्म्युला दिसतात आपल्याला, राईट. थोडंसं पुढे जाऊयात आपण. आपल्याला जे महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ज्याच्यावरती क्वेश्चन्स बनतात, न्यूमेरिकल बनतात, दॅट इज वेव्ह स्पीड ऑन गॅस ऑर इन गॅस. वेव्ह स्पीड इन गॅस याच्यावरती आपण न्यूमेरिकल लगेच सॉल्व पण करणार आहोत. तर हा फॉर्म्युला थोडा जास्त महत्त्वाचा असेल. ओके, तर वेव्ह स्पीड फाइंड आउट करण्यासाठी अगोदर यु नो इन द इनिशियल टाइम्स जेव्हा वेव्ह स्पीडबद्दल साऊंड वॉज डिफाईन्ड ॲज अ वेव्ह, त्याची स्पीड किती मग यावरती लोकांनी विचार करायला सुरू केला. न्यूटन वॉज द फर्स्ट गाय ज्यांनी याच्यावरती डेरिव्हेशन स्टार्ट केले होते. ओके, अँड ही केम अप विथ अ फॉर्म्युला. पण कोणताही फॉर्म्युला डिराईव्ह करण्या अगोदर यू हॅव टू अज्युम सम थिंग्स, राईट. तर न्यूटननी काय अज्युम केलं होतं की व्हेन अ वेव्ह ट्रॅव्हल्स इन गॅस द टेम्परेचर ऑफ द गॅस डज नॉट चेंज, है ना. सो न्यूटनचा आपण फॉर्म्युला पाहणार आहोत. न्यूटनचं अजम्पशन काय होतं? न्यूटन्स अजम्पशन
Newton's assumption was that the process through which sound waves propagate in gas are isothermal. म्हणजे temperature does not change. It is an isothermal process for which temperature is a constant. He assumed this part and then derived a formula. Now see, for isothermal process equation काय असतं आठवतं तुम्हाला? Pressure into volume, PV equal to nRT, ideal gas equation. Now if the temperature is constant, right side पूर्णपणे तुमची constant बनते. So we will write PV equal to constant. This is Boyle's law actually, right? So he used this equation as his starting point for the derivation, and he came to the velocity part as velocity of sound wave, velocity of sound as, baga, this is volume V and this is velocity V, okay? Symbol are different. He came up with this equation. V is equal to pressure of the gas divided by density of the gas. Here P was pressure and rho is the density as usual, okay? आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाली. काय प्रॉब्लेम झाली? यू कॅन फाइंड आउट, म्हणजे आता बघा 1 atmospheric प्रेशरला सध्याच्या रूम मध्ये जसं 1 atmospheric प्रेशर आहे in Newton per meter square or in Pascal, this value would be 10 power 5 almost, है ना? And you can find out density of air in this room. If I get these two values put in this equation, I get velocity as of sound as almost 280 meter per second. पण we know for sure right now, आपल्याला हे माहिती आहे सध्या की velocity of sound is actually 330 meter per second. Meaning न्यूटनच्या फॉर्म्युलेने आन्सर आले 280, but the actual answer is 330. Almost 50 meter per second चा एरर आहे, which is a very big error, है ना? ऑलमोस्ट तुमचा 15 to 20% चा एरर येतो, है ना? 50 मीटर पर सेकंड ऑफ एरर फॉर 330 व्हॅल्यू, है ना? इट इज ऑलमोस्ट 20% एरर, विच इज अ बिग एरर आणि त्याला नेग्लेक्ट करता येत नाही. सो हा फॉर्म्युला मग रॉंग आहे असं लक्षात आलं लोकांच्या. अँड देन देर केम अनदर सायंटिस्ट हुज नेम इज लॅपलास, ओके, अँड ही मेड अ करेक्शन. लॅपलास करेक्शन म्हणतात त्याला. अँड व्हॉट करेक्शन डिड ही डू? तर त्यांनी फक्त या पार्ट मध्ये चेंज केला. सी, न्यूटननी काय अज्यूम केलं होतं की इट इज अन आयसोथर्मल प्रोसेस, म्हणजे जेव्हा साऊंड वेव्ह प्रॉपगेट होते थ्रू एअर, he thought that temperature remains constant. Laplace thought कि no, temperature is not the quantity that should remain same. It must be an adiabatic process, है ना? What Laplace has assumed that it is an adiabatic process. Now what is an adiabatic process? In adiabatic process, no heat is transferred. No heat is transferred, meaning the material will not accept heat or released heat during such processes. See, why should it be an adiabatic process? Then there is a reason. The reason is that for heat to transfer there must be time given to the system, है ना? and जेव्हा तुम्ही असं sound wave propagate करताय through air, there is no time for heat transfer to take place. And therefore it is a sudden process, instantaneous process, and therefore it is called an adiabatic process. So rather than using PV equal to constant, adiabatic साठी कोणतं इक्वेशन आहे? It is pressure into volume power gamma equal to constant. I hope that you remember what gamma is. Gamma is Cp upon Cv. It is from thermodynamics or from KTG, whatever you call it. जिथं कुठे तुम्हाला हा इंट्रोड्यूस केला गेला असेल, गामा इज Cp by Cv असतो. तो गामा इथं टाकायचा आहे. हा या दोघांमधला फरक येतो. And for Laplace this was the starting point. And when he derived an equation for velocity of sound, बघा काय चेंज होतो. Velocity sorry, he got this equation under root of gamma
into pressure divided by rho. This is the equation that he got. बघा ह्या दोघांमध्ये फरक काय आहे, इथे एक फक्त गामा मल्टिप्लाय झाला अंडर रूट मध्ये, that's it. However, when Laplace gave this equation and we put the values of gamma for air, the pressure and the density, we get the same value as 330 meter per second, meaning this is the correct formula, meaning it should be an adiabatic process. So we now have an experimental proof also for this formula. So if this formula is correct, meaning its baseline must be correct. So it is an adiabatic process when sound wave travels through gases. Okay. So we don't have to remember this formula. This is a wrong formula. But if they ask, okay, what about Newton's contribution, then this was Newton's contribution, but this is wrong. This is the correct formula. Okay, so we have to remember this one, and this is called Laplace correction as well. Okay, now there is a next part that I would like to add. We have to remember this formula. Okay, I will call this as number 1. Okay, I will call this as number 1. Baga, velocity is equal to under root gamma into pressure divided by density. Okay, let us call this number 1. Now we know from PV equal to nRT, PV equal to nRT, see what is pressure? Pressure is nRT upon V, right? Now if I substitute this pressure in that place, what I will get? I will get velocity as under root of gamma into, in terms of pressure we can write nRT upon volume and here density. ठीक आहे, बघा आता पुढची एक आपली लास्ट स्टेप असेल. गामाला आपण तसंच लिहितोय, but density into volume is mass of gas. I will write mass of gas as capital M, है ना, and nRT. Now how is number of moles defined? If you remember, number of moles are nothing but mass of the gas divided by molar mass of the gas. मोलार मासला मी m नॉट सिम्बॉल देतोय, मास ऑफ द गॅसला मी m सिम्बॉल देतोय. I hope that you know this perfectly. This is m naught is the molar mass, meaning the mass of 1 mole, and this is the amount of the gas that you have right now, capital M. Okay, so मी काय करणार आहे, ह्या नंबर ऑफ मोल्स मध्ये ते रिप्लेस करणार आहे. काय होईल बघा, इथं परत येतोय मी, वेव वेलॉसिटी इज इक्वल टू गामा तसाच राहिला आपला, नंबर ऑफ मोल्सच्या जागी m बाय m नॉट आणि खालचा एक m आहे तोही तसाच लिहूयात आपण. हे बघा, हे असा m बाय m झाला, RT आणि एक इथं m नॉट पण राहिलेला आहे. सो दिस m विल कॅन्सल आउट अँड द वेव स्पीड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर इज गामा RT डिवाइड बाय मोलार मास. सी नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाव तुम्हाला आयदर इक्वेशन नंबर 1 लक्षात ठेवायचं आहे किंवा इक्वेशन नंबर 2 लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत, पण दोघांपैकी एक फॉर्म्युलाने तुमचा आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, याच्यावरची लगेच आपण न्यूमेरिकल पण पाहणार आहोत. सी m नॉट मी इथे लिहून देतोय, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. m नॉट इज मोलार मास meaning mass of 1 mole, and the temperature T is the temperature, but it should be put in Kelvin बर का. Degree Celsius is not the SI unit, so temperature must be put in Kelvin. R तर universal gas constant माहितीच आहे. Gamma is Cp by Cv, आणि इथं नंबर इक्वेशन 1 मध्ये P is the pressure. ओके, इथं लिहिलं नसेल तर लिहून घ्या. P is the pressure, rho is the density of gas. So इक्वेशन 1 कधी वापरायचं आणि इक्वेशन 2 कधी वापरायचं. जर तुम्हाला प्रेशर आणि डेन्सिटी दिली असेल तर प्लीज यूज धिस इक्वेशन, आणि जर तुम्हाला टेम्परेचर आणि मोलार मास दिलेला असेल यू हॅव टू यूज धिस इक्वेशन. ओके, याच्यावरचे न्यूमेरिकल आपण लगेच पाहूयात, है ना. नेक्स्ट बघा आता, हां, द डेन्सिटी ऑफ एअर ॲट NTP इज नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर इज 1.29 kg per meter cube. Assume air to be diatomic with gamma equal to 1.4. What will be its velocity of sound at 127 degrees Celsius? At 127 degrees Celsius. Okay. See now,
आपल्याला इथं डेन्सिटी ऑफ एअर दिलेली आहे NTP ला, डेन्सिटी ऑफ एअर दिलेली आहे NTP ला आपल्याला. नाउ व्हॉट इज NTP? NTPचं मीनिंग काय असतं? नॉर्मल टेम्परेचर प्रेशर, मीनिंग प्रेशर इज 10 power 5 Newton per meter square and temperature is 27 degree Celsius, that is 300 Kelvin आपण म्हणू शकतो है ना. 300 Kelvin येतं और 273 डिग्री केल्विन आहे ना. प्लीज हे वाला पार्ट चेक करा, राईट, हे वाला पार्ट चेक करा. नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस येतं की 27 डिग्री सेल्सियस, प्लीज चेक दॅट. आय थिंक नॉट 300 है ना, आय थिंक इट इज 273 ओनली, इट इज 273 ओनली आय थिंक. हां, इट शुड बी 273, म्हणजे 0 डिग्री सेल्सियस असायला पाहिजे. हां, आय एम शुअर ऑफ दॅट. सो NTP मीनिंग दिस पार्ट. ओके, तर त्याला त्यांनी आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी इज गिवन टू अस 1.29 kg per meter cube. दिस इज गिवन टू अस. मग बघा ना, आता आपल्याला वेलॉसिटी जे काही लागणार आहे, वी नीड टेम्परेचर और डेन्सिटी सगळं काही दिलेलं आहे, पण इथली वेलॉसिटी काढायची आहे का? या टेम्परेचरची वेलॉसिटी काढायची आहे का आपल्याला? तर नाही ॲक्च्युली. प्लीज क्वेश्चन रीड करा नीट. What will be the velocity of sound at 127 degree Celsius? See, 127 degree Celsius meaning temperature is 127 plus 273, that is 400 Kelvin. They want us to calculate the velocity of sound at 400 Kelvin. So हे जी इन्फॉर्मेशन आहे ना, हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, ह्याची तुम्हाला गरज नाही आहे ॲक्च्युली. यू डोंट रिक्वायर दिस इज अन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन फॉर दिस क्वेश्चन. तुम्हाला या टेम्परेचरला काढायच्या आहेत गोष्टी. सो स्पीड ऑफ साऊंडचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे? अंडर रूट गॅमा इंटू RT, गामा इंटू RT डिवाइड बाय m0. आपल्याला असं घेता येईल ना, आपल्याला m0 घेता येईल, राईट. सो गामा इज गिवन टू अस, अज्यूम दॅट एअर टू बी डायटॉमिक. आता व्हॉट शुड वी टेक फॉर द मोलार मास है ना? Molar mass will be a problem for us. Maybe can we use the density part here? बघा आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत है ना. मोलार मास एक आहे आणि टेम्परेचर. सो टेम्परेचर इज गिवन टू अस, गामा इज गिवन टू अस, बट व्हॉट अबाउट m0? मोलार मास आपल्याकडे नाही आहे ना. इट शुड हॅव बीन मेन्शन्ड देअर. पण आपण हे दोन तर नाही यूज करू शकत, हे दोन आपण नाही यूज करू शकत. ओके, राईट. ओके, so what we will do is we will take average molar mass है ना. I will give you the values for this. Now for solving this question, put gamma equal to sorry 1.4. What is the value of R in SI units? 8.1 म्हणतो आपण है ना. So put R equal to 8.1. Then temperature as 400 Kelvin and what should be the molar mass? See now, air is not specifically one gas है ना. एक गॅस नसते कधी एअर म्हणजे. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन, CO2 पण असतो है ना. सो द मेजॉरिटी पार्ट ऑफ एअर इज नायट्रोजन है ना. ऑलमोस्ट 72% तुमचा नायट्रोजन आहे. नायट्रोजनचं मोलार मास किती आहे? इट इज 28 है ना. हा 72% असतो. त्यानंतर ऑक्सिजन आहे आपल्याकडे. ऑक्सिजन किती असतो तुमचा? आय थिंक 25% पेक्षा तरी जास्तच असतो आहे ना. 25-26% आपण जर घेतला तर इट्स मास इज 32. सी, सो द मेजॉरिटी कॉन्ट्रीब्युटर्स फॉर एअर आर दीज टू गॅसेस, ज्यांचे मोलार मासेस या रेंजमध्ये आहेत. आणि नायट्रोजन थोडा जास्त आहे ना याच्यामध्ये, बघा ऑलमोस्ट 3 times आहे. So what I believe that you can take molar mass as almost तुम्ही 29 ग्राम पर मोल असं घेऊ शकतात. सो मोलार मासच्या जागी तुम्ही इथं 29 × 10⁻³ जर पुट केलात तर आय थिंक आन्सर होऊन जाईल. 29 किंवा तुम्ही 30 पण घ्या, दॅट्स ऑल्सो ओके. सो आपण जस्ट ट्राय करून बघू है ना. आपण जस्ट ट्राय करून बघू काय होतं. व्हॅल्यू टाकून इथं. ओके, वेलॉसिटी V इज इक्वल टू अंडर रूट
gamma value is 1.4 into r is 8.1 into 400 temperature divided by हे आहे into 10 raised to minus 3. ओके, सो 400 चा तर रूट 20 येऊन गेला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा 1.4 into 8.1 divided by 29 into 10 raised to 3 म्हणता येईल आपल्याला इथे है ना, 10 raised to 3. ओके, इथे सॉल्व करतोय मी 20 into okay how much is this 8 into 1.4 is almost 12 है ना, हे 12 झालं समजा, अप्रॉक्स कॅल्क्युलेशन करतोय मी 12 डिवाइड बाय 29 सो 2.4 राहील इथं है ना. आता हे वर आहे 1000, त्याला मी 10 into 100 लिहू शकतो डिवाइड बाय 2.4 ऑलमोस्ट. नाउ 10 by 2.4 इज ऑलमोस्ट 4 म्हणता येईल है ना. सो ह्या दोघांचा रेशो मिळून 4 होणार आहे ऑलमोस्ट. 4 चा रूट होईल 2 आणि ह्याचा रूट होईल 10. सो 20 into 2 into 10 which is almost 400 meter per second म्हणता येईल का बघा. आय थिंक दिस शुड बी द करेक्ट आन्सर बिकॉज रूम टेम्परेचरला स्पीड ऑफ साऊंड किती असते 330 है ना, आणि त्याच्यापेक्षा थोडंसं टेम्परेचर वाढलेलं आहे, 400 पर्यंत गेलेलं आहात तुम्ही. सो टेम्परेचर स्पीड शुड ऑल्सो इन्क्रीज असं म्हणता येईल आपल्याला है ना. ओके, पुढे चलूयात आपण थोडंसं नेक्स्ट क्वेश्चनला. हां, इन गिवन गॅशियस मीडियम ॲट वॉट टेम्परेचर द वेलॉसिटी ऑफ साऊंड विल बी डबल दॅट ऑफ वेलॉसिटी ॲट 27 डिग्री सेल्सिअस. ओके, बघा क्वेश्चन काय म्हणलेला आहे की कोणत्याही गॅशियस मीडियमसाठी कोणत्या टेम्परेचरला वेलॉसिटी ऑफ साऊंड विल बी डबल है ना. तर V1 वेलॉसिटी आहे आपल्याला माहिती आहे की 330 मीटर पर सेकंड असते ॲट टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस विच इज 300 केल्विन. दे आर आस्किंग फॉर V2 स्पीड विच इज डबल देन दिस मीनिंग 660 ॲट वॉट टेम्परेचर असं ते म्हणतात आपल्याला है ना. मग कोणता फॉर्म्युला वापरावा, टेम्परेचरचा फॉर्म्युला वापरावा आणि टेम्परेचरच्या वन मिनिट. ओके, नाव टेम्परेचरच्या फॉर्म्युल्यामध्ये वेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेम्परेचर. ओके, यू हॅव टू कीप द टेम्परेचर इन केल्विन बाय द वे. ह्या दोघांना डिवाइड करा, काय येईल V1 by V2 must be equal to under root of first temperature by second temperature. Now V1 by V2 काय होईल 330 by 660 म्हणजे 1/2 है ना. So 1/2 is equal to under root first temperature is 300, second temperature is unknown to us, make a square on both sides. 1/4 is 300 by T2. बघा T2 आला 1200 केल्विन. 1200 केल्विन इतकं म्हणजे टेम्परेचर तुम्हाला 300 पासून 1200 4 टाइम्स करावं लागतं जस्ट टू डबल द स्पीड है ना. मग ह्याला डिग्री सेल्सिअस मध्येही आपल्याला लिहिता येईल कसं, ह्या 1200 मधून 273 मायनस करा, किती होईल हे 200 गेलं तर 1000 राहतं, त्यातून 73 गेलं तर 923 डिग्री सेल्सिअस. दॅट शुड बी युअर फायनल आन्सर. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. वेलॉसिटी ऑफ साऊंड थ्रू अ डायटॉमिक गॅशियस मीडियम ऑफ मॉलिक्युलर वेट m ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ओके, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे विच इज 273 केल्विन. हे एक झालं डायटॉमिक गॅशियस मीडियम. गामा जो असतो डायटॉमिक साठी तो काय लावा लागेल आपल्याला, CP/CV is the formula for diatomic molecules. CP value is 7r/2 and CP value is 5r/2. हे तुम्हाला पाठ असणं जरुरी आहे बरं का पूर्ण. सो याचा आन्सर येईल 7/5. नाउ पुट दिस इन द फॉर्म्युला आहे ना, पण फॉर्म्युला नाही दिला पण इथं लिहितोय मी. Velocity is under root of gamma RT by molar mass है ना. गामाच्या जागी 7/5 लिहून टाका.
7/5 आरला त्यांनी काहीच करत नाही आहेत, आर तसाच ठेवा, इंटू टेम्परेचर इज 273 डिवाइड बाय मोलार मासला त्यांनी आय थिंक एम दिलेलं आहे ना. सो इथं जे ऑप्शन्स दिसत आहेत त्यामध्ये बघा 7/5 जर तुम्ही केलात मल्टिप्लाय बाय 273, आय थिंक दिस शुड बी युअर आन्सर. अजून काही ऑप्शन नाही आहेत है ना. आय थिंक दॅट शुड बी दी आन्सर. ठीक आहे, पुढे चलूयात. द रेशो ऑफ स्पीड ऑफ साऊंड इन नायट्रोजन गॅस टू दॅट इन हिलियम गॅस ॲट 300 केल्विन इज. ओके, नायट्रोजन गॅस आणि हिलियम गॅसचा सेम टेम्परेचरला स्पीडचा रेशो. बघा वेलॉसिटी टेम्परेचर म्हणलेलं आहे तर आपल्याला हा वाला फॉर्म्युला वापरणं जरुरी आहे. कोणता फॉर्म्युला? टेम्परेचरचा, गामा आर टी अपॉन मोलार मास है ना. नाव काय म्हणलं त्यांनी? टेम्परेचर सेम आहे म्हणजे हे दोघं सेम आहेत, म्हणजे प्रपोर्शनॅलिटी कुणावरती डिपेंड करणार आहे बघा. V मस्ट बी प्रपोर्शनल टू गॅमा अपॉन मोलार मास है ना. तर आता आपण काय करतोय बघा, दोन गॅस आहेत आपल्याकडं, नायट्रोजन आणि हिलियम. हा डायॲटॉमिक आहे आणि हा मोनोॲटॉमिक आहे है ना. डायॲटॉमिक and this is monoatomic. या दोघांसाठी आपण अगोदर मोलार मास सांगूयात. मोलार मास किती आहे नायट्रोजनचं? 28 राईट. हिलियमचं मात्र 4 आहे. आणि मोलार मास झाला. आता गामाचं काय? डायॲटॉमिकसाठी आपण आत्ताच गामा लिहिला 7/5 असतो, पण हिलियमसाठी विच इज अ मोनोॲटॉमिक गॅस द गामा व्हॅल्यू इज 5/3 ॲक्च्युली. जर हे तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही अडकतात बघा. यू हॅव टू रिमेंबर द गॅमा व्हॅल्यूज. KTG मध्ये पण त्याचा यूज होणार आहे, थर्मोडायनामिक्समध्ये पण यूज होणार आहे एडियाबॅटिक प्रोसेससाठी, आणि परत इथं पण होणार आहे. सो प्लीज रिमेंबर दोज व्हॅल्यूज. तर आपण आता इथं सॉल्व करूयात बघा ह्यांचा वापर करून. हां, हे इथपर्यंत ठेवूयात. कुणाचं? नायट्रोजन टू हिलियम म्हणलं त्यांनी. ठीक आहे. बघा आता, सो वेलॉसिटी ऑफ नायट्रोजन डिवाइड बाय वेलॉसिटी ऑफ हिलियम आपण करणार आहोत. काय होईल? अंडर रूट ऑफ गामा ऑफ नायट्रोजन, गामा ऑफ नायट्रोजन डिवाइड बाय गामा ऑफ हिलियम लिहावं लागेल. आणि मोलार मास इनवर्स आहे, सो हिलियमचं मोलार मास वर आणि N2चं खाली, हे अशा पद्धतीनं बनतात है ना. सो गामा काय आहे? N2चा गामा आहे 7/5 है ना, डिवाइड बाय हिलियमचा किती होता? 5/3 है ना. तर तो आपण 3 वर टाकणार, 5 खाली ठेवणार. ओके, हे झालं गामाचा रेशो. आता मोलार मासचा रेशो. मोलार मास ऑफ हिलियम वर लिहायचा आहे विच इज 4 आणि नायट्रोजनचं खाली विच इज 28. हे बघा असं. तर हे 7, 4 आणि 28 कॅन्सल होईल. 3/25 त्यांचा रूट म्हणजे अंडर रूट 3/25चं 5 राहणार आहे बघा. हे अशा पद्धतीनं आन्सर यायला पाहिजे, जे की आहे इथं ऑप्शन आहे बघा, सी ऑप्शन आहे. ठीक आहे, पुढे चलूयात. If the temperature of the gaseous medium drops by 1%, the velocity of sound in that medium, okay, remains unchanged, decreases or increases. ठीक आहे. तर आपल्याला कोणतं इक्वेशन वापरावं लागेल? As we can see, velocity is under root of gamma RT divided by m0. So basically velocity is proportional to root of temperature, meaning velocity is proportional to temperature power 1/2. हा 1/2 खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरतीच आपला आन्सर होणार आहे. तर हा प्रश्न करण्यासाठी आपल्याला थोडंसं एरर या चॅप्टरमध्ये जावं लागतं. एररची कॅल्क्युलेशन करत असताना हा एक फॉर्म्युला तुम्ही पाहिला असेल की इफ एक्स फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स ऑन y power n, if this is the case, then the relative error, sorry, the percentage error in x is equal to ह्याचा फॉर्म्युला असतो percentage error in x is nothing but n times the percentage error in y. This is the, हे percentage error in y आहे एवढं क्वांटिटी, आणि हे पर्सेंटेज एरर इन एक्स आहे. आणि दोघे एकमेकाला कसे रिलेट करतात? y मधला पर्सेंटेज एरर करा
त्याला n न मल्टिप्लाय करा, वेअर n इज द पॉवर ओनली. ठीक आहे. मग आता इथं आपण सेम करू शकतो. हे बघा, हे तुमचं y आहे, हे तुमचं x आहे आणि n ची व्हॅल्यू 1/2 आहे. म्हणून मी काय म्हणेन, देअरफॉर पर्सेंटेज एरर इन वेलॉसिटी इज n मल्टिप्लाय करायचं तर 1/2 टाइम्स पर्सेंटेज एरर इन टेम्परेचर. हे असं. मग आता एरर इन टेम्परेचर किती आहे बघा, टेम्परेचर ड्रॉप्स बाय 1%, म्हणजे हे 1% आहे, डिवाइड बाय 1/2, 1/2 सॉरी 1/2 इज 0.5%, meaning velocity should decrease by 0.5%. हे तुमचं सी ऑप्शन येतं बरं का. आता ॲक्च्युली हा जो फॉर्म्युला आहे ना, हा आपण डायरेक्ट लावलेला, ह्याला काही कंडिशन्स आहेत की हे जे y आहे ना, हे y मधला जो पर्सेंटेज आहे ना, इट शुड बी लेस दॅन 5%. असं असेल तर हा डायरेक्ट फॉर्म्युला लावता येतो. आणि जर हे 5% पेक्षा जास्त असेल, आपल्याला बेसिक मॅथमॅटिक्स वापरावं लागतं, त्याच्यामधून हे आन्सर्स होतात. ठीक आहे, पुढे चलूयात.